तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं चर्चा. रायगडची चर्चा विधान परिषद निवडणुकी निमित्ताने रायगड रत्नागिरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे चर्चा. शिंदेचे शिवसेनेचे, अर्थात शिंदेच्या शिवसेनेचे रायगडामध्ये 3 आमदार, महेंद्र थोरवे, महेंद्र दळवी, भरत गोगावले असे तिन्ही शिवसेनेचे आमदार. मात्र भरत गोगावलेंनी आपल्या पोराचं नाव पुढे केलं, विकास गोगावले. आता महेंद्र दळवी जे आहेत अलिबागच्या, त्यांनी मुलीचं नाव पुढे केलेलं, उमेदवारी अर्ज सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. एकूणच काय 2 आमदारांमध्ये, एक मंत्री आमदारांमध्ये महाड आणि अलिबाग मध्ये जुटलेले, माझ्या मुलाला उमेदवारी द्या, माझ्या मुलीला उमेदवारी द्या, असं दोघांमध्ये सध्या जुटलेलं आहे. तर काय बार्गेनिंग पॉवर करतायत, त्यांना पालकमंत्री पदापेक्षा बार्गेनिंग करण्याची गरज काय, आणि ते पालकमंत्री पद आपल्यालाच मिळणार आहे, तुम्ही बार्गेनिंग कुणासोबत करताय, असा थेट सवाल महेंद्र दळवीने भरत गोगावलेनं लावलेला आहे. त्यामुळे हे 3 मित्र असणारे आता विरोधक झाले का? फारसं कसं 3 पूर्वी या 3 आमदारांमध्ये पूर्वी एक टुनिंग होतं, एक जुळायचं. माझ्या 3 आमदारांचं सध्या फारसं फाटलेलं दिसतंय. वेगवेगळी भूमिका घेताना आपल्याला दिसून येत आहेत. त्यामुळे कर्जतचे आमदार फार त्यांच्या जवळ दिसताना दिसत नाही. महेंद्र दळवी, भरत गोगावले हे फार दिसत नाही. वेगवेगळ्या जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्ताने एकमेकांवर हे सगळं सुरू झालेलं आहे. त्यामुळे या 3 आमदारांमध्ये घासले का, हा एक प्रश्न, महत्वाचा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यामुळे मग कार्यकर्त्यांना उमेदवारी नको, भरत गोगावलेला पोराला पाहिजे, त्याच्या पोरीला पाहिजे, मग तुम्हा आम्हाला काय मिळणार? म्हणजे कार्यकर्ते विचारतात आम्ही सतरांजेच उचलायचे का? आता मग यांच्यामध्ये झुपलेले बार्गेनिंग पाहून कशा करता, तटकरांसोबत मिटिंग कशाला करता? सगळे उमेदवारी अर्ज जर मागायला लागले आणि आपल्याच घरामध्ये आमदारकी व्हायले, बाप आमदार, पोरगा पोरगी आमदार, विधान परिषद, हे सगळं रायगडातलं शिकले, तटकरांचं शिकून आता हे पण करायला लागले. तटकरांनी पूर्वी आपल्या घरामध्ये मुलगा, मुलगी, भाऊ, पुतण्या, आता मग त्याची पुनरावृत्ती आता शिवसेनेचे आमदार करायला लागले. मग ते पण म्हणाले आमच्या मुलीला द्या उमेदवारी, माझ्या मुलाला द्या उमेदवारी, तोही पक्षात काम करतोय, तुम्ही आम्ही काम करा, सतरांजे उचला, फॅन घुसला, तुम्हाला उमेदवारी मिळणार नाही. ही सगळे वास्तव रायगडात नाही, राज्याच्या राजकारणात आहे. परंतु मात्र या 2 आमदारांमध्ये खटकलंय, तेही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने. त्यामुळे हे 3 आमदार एकत्र होते. आता एकमेकांचं फाटत चाललंय का, संघर्ष होतोय का, हे पाहणं खूप महत्वाचं असणार आहे. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.